नमस्कार. मार्मिक संवाद न्यूज अर्थात MS न्यूजच्या माध्यमातून मी रवी वसंत सोनार आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आज मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधणार आहोत आमचे गुरुवर्य प्राध्यापक शिवाजी वाघमारे सर यांच्याशी. प्राध्यापक शिवाजी वाघमारे सर हे एक बहुआयामी असे व्यक्तिमत्व आहे. बहुआयामी म्हणण्याचे कारण ते व्याख्याते, सामाजिक कार्यकर्ते, निसर्गयात्री, साहित्यिक, विचारवंत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मित्रसखा आहेत. मित्रसखा म्हणजे का की त्यांच्याकडे खूप मित्रांची एक जमेची बाजू अशी आहे आणि ते स्वतःला मित्रांच्यामुळेच धन्य समजतात आणि त्यांच्या प्रगतीचे कारण ही त्यांचे मित्र आहेत असे ते म्हणतात. तर असे हे बहुआयामी असे व्यक्तिमत्व आपल्या मार्मिक कट्ट्यावर आले आहे. सर नमस्कार. नमस्कार. मार्मिक कट्ट्यावर तुमचं स्वागत. वाघमारे सर, तुमच्याविषयी जेवढं आम्ही ऐकलं होतं किंवा कोणाकडून समजलेली बातमी होती, आम्ही तुम्हाला पाहिलं आहे. परंतु या आम्ही सांगितलेल्या आयामापेक्षा वेगळे काही आयाम तुमच्याकडे असतील किंवा वेगळे काही पैलू, वेगळे काही गुण ते असतील तर त्याबद्दल आम्ही अनभिज्ञ आहोत. परंतु आम्ही अशी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही स्वतःची ओळख आमच्या दर्शकांना थोडक्यात करून दिली तर बरं होईल. मी प्राध्यापक शिवाजी धोंडीबा वाघमारे, मुक्काम पोस्ट पिलीव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. सध्या वैभव प्लॉट नंबर 34, समतानगर, पंढरपूर या ठिकाणी राहतो. माझे बालपण वेळापूर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर या ठिकाणी गेले. त्यावेळेला माझे मित्र जे आहेत त्यामध्ये डॉक्टर नलवडे, पांडुरंग कृष्ण, प्राध्यापक भारत कृष्ण गायकवाड, दिलीप कुमार मारुती बाबर, सुभाष बबन सोपान बनसोडे या मित्रांची मला खूप साथ सहकार्य असं लाभलं आणि तिथलं प्रसन्न अशा प्रकारचं वातावरण त्या गावचं. अर्धनारीश्वराचं हेमाडपंथी असं मंदिर आहे. त्यानंतर ऐतिहासिक अशा प्रकारचा वारसा त्या गावाला आहे. तिथं माझं बालपण गेलं, तिथंच माझं प्राथमिक शिक्षण झालं. या प्राथमिक शिक्षणासाठी माझी आजी की जी ग्रामपंचायतीमध्ये झाडूवाली होती, तिनं माझ्या शिक्षणाकडे खूप लक्ष दिलं. माझे आजोबा तसे पोतराज होते पण त्यांनीही माझ्या शिक्षणाकडे जातीन अशा प्रकारे खूप लक्ष दिलं. मुख्याध्यापक त्यावेळेचे होते भगवान पंढरीनाथ अष्टपुत्रे, खिलारे गुरुजी, वनवले गुरुजी, गाडगे गुरुजी. मला मिडल स्कूल स्कॉलरशिप आणि हायस्कूल स्कॉलरशिप या दोन्ही परीक्षामध्ये चांगले गुण मिळाले. त्यावेळेला ह्या परीक्षा सोलापूर जिल्ह्याच्या ठिकाणी व्हायच्या. तिथं आम्ही गेलो आणि त्यामध्ये चांगले यश असं मला मिळाल्यामुळं माझ्या आजोबांनी आणि मामाजी होते विठ्ठल लक्ष्मण बनसोडे, त्यांनी आग्रह करून मला महात्मा गांधी विद्यालय करमाळा या ठिकाणी नेलं आणि त्या ठिकाणी माझं माध्यमिक शिक्षण झालं. या माध्यमिक शिक्षणामध्ये त्यावेळचे जे मुख्याध्यापक होते राज्य पुरस्कार विजेते नारायण बालूजी परदेशी यांचं माझ्यावर अतिशय आणि खूप अशा प्रकारचं उपकार आहे. त्यांनी माझ्यावर पुत्रवत अशा प्रकारचं प्रेम केलं. त्यावेळचे माझे सहकारी राजेंद्र दास, त्यानंतर विलास घुमरे, त्यानंतर चांदगुडी केरबाळ, हे होते राक्षे चिंचकर, विजयकुमार, वसंतराव शेंडे आणि त्यांच्यामुळं माझं माध्यमिक शिक्षण झालं. मला 1972ला 70% अशा प्रकारचे मार्क मिळाले. त्यावेळेला 72मध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठा अशा प्रकारचा दुष्काळ पडलेला होता. मी छत्रपती शिवाजी वसतिगृहामध्ये त्यावेळेला राहायचो. आमचे सुपरिटेंडेंट होते दळवी सर म्हणून, A.G. पाटील सर. त्यांनी मला मफतलाची सुकडी वेगवेगळ्या गावामध्ये डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम दिलं आणि एक सुंदर अशा प्रकारचं घड्याळ आणि एक कपडे असं ड्रेस घेऊन दिला. त्यानंतर माझं महाविद्यालयीन शिक्षण सुद्धा करमाळ्यातच झालं. त्यावेळेस प्राचार्य होते K.K. राव. त्यांना मराठी भाषा अशी येतच नव्हती, नुसती इंग्रजी बोलायची. माझे मित्र डॉक्टर राजेंद्र दास आणि सुरेश शिंदे यांनी मराठी विषय घेतला आणि मी मात्र इंग्रजी विषय घेतला आणि BA चांगल्या मार्काने मी पास झालो. K.K. राव सरांनी मला आता तुम्हाला चांगले मार्क मिळालेले आहेत, तुम्ही MA साठी सातारला जावा अशा प्रकारची एक पत्र दिलं R.D. गायकवाड सरांच्या नावानं आणि मी MA ला सातारला गेलो. सातारला गेल्यानंतर शनिवारी आणि रविवारी आमचे तास असायचे
एक मॅडम तर होते सुमन चव्हाण नावाच्या, 2-2 तास इंग्लिश नॉनस्टॉप शिकवायचे. त्यांचं विशेष आणि मला आज सुद्धा आठवण त्यांची येते. त्याबरोबर बॅरिस्टर पी जी पाटील सर, सुमतीबाई पाटील, त्यानंतर पाकले सर, आमचे ए बी पाटील सर, डॉक्टर आनंद कदम हे मला शिकवायला होते. मी स्वतःला भाग्यवान समजतो की त्यांनी आमच्यावर जसं पुत्रवत प्रेम केलं तसं इंग्रजीमधल्या ज्या कृत्या आहेत त्या आम्हाला शिकवल्या. आणि त्यानंतर मी आर्यन अगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट या ठिकाणी नोकरीला रुजू झालो. साल होतं 1978 आणि 1978ला मी ज्युनियर कॉलेजसाठी इंग्रजी विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली. माझं भाग्य असं की त्यावेळेला रयत शिक्षण संस्थेचे एक लाईफ मेंबर सकुंडे साहेब म्हणून ते तिथं प्राचार्य होते आणि त्यांनी माझ्यावर पुत्रवत प्रेम केलं. त्यांचा मुलगा माझ्याकडे 12वीला होता, मिलिंद नावाचा, आणि दुसरा एक मुलगा त्यांचा होता विद्यार्थी म्हणून. खूप त्यांना शिकवलं मी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वेळेकडे किंवा घड्याळाकडे आम्ही कधी बघितलं नाही. 11 ते 5 किंवा सकाळी 8 ते 12 असं कधी बघितलं नाही. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना रविवारी, दिवाळी सुट्टीमध्ये, त्यानंतर उन्हाळी सुट्टीमध्ये असं शिकवलं आम्ही. त्यामुळं विद्यार्थ्यांच्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं. बालपण पाहिलं तसा तो काळ सुखाचाच होता. माध्यमिक शिक्षण कुमारावस्थेमध्ये सुद्धा तसं खूप चांगलं आम्ही काम केलं. आणि महाविद्यालयीन शिक्षण तर मला साताऱ्यात खूप आवडलं की जणू काही त्या साताऱ्याने माझ्यावर गारूड केलेला आहे. एक मॅजिक अशा प्रकारचा भाग तिथला, निसर्गरम्य असं ते ठिकाण आहे. निसर्गरम्य अशा प्रकारचे ठिकाण आहे. आणि आम्ही त्यावेळेला गरीबच होतो, पण शिक्षणाची एक जिद्द मनामध्ये होती. आणि मी जसं घडलो रयत शिक्षण संस्थेमुळं तसं विद्यार्थ्यांनी घडवावं अशा प्रकारची जिद्द माझ्या मनामध्ये होती. आणि त्यामुळे तुम्ही शिक्षकी पेशा स्वीकारला. हे अनेक पर्याय उपलब्ध असताना सुद्धा तुम्ही विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करायचे, शिकवायचे. आपला समाज, आपला भारत सगळा साक्षर करायचा एक प्रामाणिक हेतू ठेवून तुम्ही या पेशाकडे वळला. बरोबर. आता बालपणीचा गरिबीतला असून सुद्धा काळ सुखाचा होता. त्यानंतर कुमारावस्था, त्यानंतर महाविद्यालयीन जीवन म्हणजे युवावस्था. युवावस्था म्हणजे सुवर्णकाळ. हा काळ मागे टाकत तुम्ही शिक्षण पूर्ण केलं. अतिशय चांगल्या मार्गाने वर शिक्षण पूर्ण केलं. चांगले शिक्षक मिळाले, त्यामुळे तुम्हाला संस्कार चांगले मिळाले. आणि त्यानंतर तुम्ही नोकरी पत्करली. त्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या लग्नाविषयी चर्चा सुरू झाली. तुमच्या लग्नाविषयीची काय एखादी गोष्ट, बात किंवा काय महत्त्व असेल तर ते आम्हाला सांगा. माझं लग्न सौभाग्यवती शिला नावाच्या एका मुलीशी झालं. त्यावेळेला नंतर आम्ही बारामतीला संसार सुरू केला. मला बारामतीला विद्यार्थ्यांना शिकवत असताना खूप आनंद व्हायचा. संसाराची सुरुवात झालेली होती. माझ्या संसार वेलीवर नंतर 2 अशा प्रकारची फुलं उमलली. पहिल्याचं नाव होतं दीपक आणि दुसऱ्याचं नाव होतं अमोल. मग त्या दोघांचे बोबडे बोल ऐकून माझी आई त्यावेळेला माझ्याबरोबर होती. त्यांना शिकवण्यामध्ये, त्यांचं बोबडं बोल ऐकण्यामध्ये मला तसा खूप आनंद मिळायचा. माझी मिसेस ही मला वाटतं जे बेटर हाफ म्हणता ज्याला आता अर्धांगी, तिचं ह्या कामामध्ये खूप अशा प्रकारचं योगदान आहे. वाघमारे सर, मध्यंतरी तुमचं जडणघडण नावाचं जे आत्मचरित्र आलं ते नुकतंच मी वाचलं. त्यामध्ये एक प्रकरण असं आहे की ज्यामध्ये तुम्ही त्रिरत्ने असा उल्लेख केलेला आहे. मग त्या त्रिरत्नाविषयी आम्हाला तर माहितीच आहे, परंतु आमच्या दर्शकांना तुम्ही काय सांगाल? त्रिरत्न म्हणजे मला म्हणजे आमच्या मंडळीला 3 मुलं झाली. त्यातली आता एक थोरला दीपक, दुसरा अमोल आणि तिसरा प्रवीण म्हणून. त्यावेळेला माझी बदली बारामतीहून एरंडोलीला झाली, मिरज जिल्हा सांगली या ठिकाणी. रयत शिक्षण संस्थेचे एक वैशिष्ट्य असं आहे की जिथे रयत शिक्षण संस्था सांगेल त्या ठिकाणी आम्ही जायचो. अतिशय प्रामाणिकपणे त्यावेळेला आम्ही असं काम केलं. मग माझ्या प्रवीणचा जन्म तिथं एरंडोली तालुका मिरज जिल्हा सांगली येथे झाला. तिथं जान्हवी देवीचं प्रसिद्ध अशा प्रकारचं मंदिर आहे आणि तो जान्हवी देवीचा प्रसाद असं म्हणून मी स्वीकारला. एक सांगण्यासारखी गंमत अशी आहे, त्या मुलाचा ज्या दिवशी जन्म असं झाला त्या रात्री तिला विंचू चावला आणि नाही त्या मंडळीला
आणि विंचू चावले म्हणले तिला असंही अशा प्रकारच्या वेदना झाल्या आणि मग मिरजेला दवाखाना एरंडोलीत नव्हता. आम्ही जीप शोधण्यासाठी एरंडोलीहून मिरजेला जाण्याचा प्रयत्न केला. खेडेगाव होतं ते, त्याच्यामध्ये जीप काही मिळेना. कुठं ड्रायव्हर असला तर जीप नसायची, जीप असेल तर ड्रायव्हर नसायचं. असं पहाट झाली. मला आठवतं मी परशुराम कोणी नावाचे ग्रस्त माझ्या शेजारी होते, दुकानदार, चांगलं सदग्रस्त. त्यांनी आम्ही पायपीट करून पहाटेपर्यंत जीप आणि ते ड्रायव्हर शोध लावून काही मिळाले नाही. सकाळ झाली आणि घरासमोर आलो आम्ही का ट्याट्याचा आवाज आला. तुम्हाला गंमत सांगतो, आमचा प्रवीण जो आहे तो एरडोली या ठिकाणी जन्मलेला. ही असं म्हटलं जातं बा पुत्र हवा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. म्हणजे हे तिन्ही मुलं अशा प्रकारचे अतिशय नम्र आणि प्रामाणिक आहेत. तिन्ही मुलं हे आज कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय या ठिकाणी तिन्ही शिकली. माझी नंतर एरडोलीवरून अंकोलीला बदली झाली आणि मी अंकोली पंढरपूर अपडाऊन केलं बरेच दिवस. त्या मुलांना कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामध्ये घातलं. ती मुलं खूप शिकले, गव्हर्नमेंट सर्व्हिसला लागली आणि त्या मुलांचं माझ्याकडं आणि माझ्या मंडळीकडे विशेष अशा प्रकारचं लक्ष असतं आणि म्हणून त्यांना मी त्रिरत्न असं निश्चितपणे म्हटलेलं आहे. वाघमारे सर, तुम्ही आता हे तुमच्या मुलांच्या बद्दल सांगितलं, परंतु पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती. मग जबाबदाऱ्या एकमेकांनी वाटून घ्यायच्या अशी पद्धत. तुमच्यावरती तसं काय अनुभव असतो ते आम्हाला सांगा. कुटुंब वचलपणा जो होता सुरुवातीच्या काळामध्ये, मी त्यावेळेला माझे भाऊ, भाऊजया, नातेवाईक, त्याप्रमाणे पुतणी, पुतण्या ना त्या काळी खूप अशा प्रकारे सहकार्य केलं. माझा एक भाऊ बुद्धदेव धोंडीबा वाघमारे नावाचा, मी बारामतीला असताना माझा विद्यार्थी होता आणि तो 8वीला माझ्याकडे होता. तो BA पर्यंत BA होईपर्यंत मी त्याला सहकार्य केलं. तोही रयत शिक्षण संस्थेमध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून लागला, आज तो रिटायर झालेला आहे. मी त्याला खूप अशा प्रकारचं वडिलासारखं सहकार्य केलं. त्याचा मुलगा सध्या पंजाब नॅशनल बँकेमध्ये IT ऑफिसर म्हणून काम करतो. दुसरा भाऊ माझा सत्यवान धोंडीबा वाघमारे पिलीवला आहे, त्यालाही खूप अशा प्रकारे सहकार्य केलं. माझ्या सुनबाई आहेत, तिन्ही अशा प्रकारच्या सुस्वभाव आहेत. सुनबाई त्यांना मी म्हणतच नाही, त्या माझ्या मुलीसारख्याच आहेत. थोरली आहे काजल, दुसरी आहे करिश्मा आणि तिसरी आहे अनिता. तर ह्या ज्या आहेत त्यांना हे काम सांगावं कधी लागत नाही आणि म्हणजे त्या मुलीसारखेच आम्ही वागवतो, त्यांना ट्रीट करतो, अशा प्रकारचा भाग आहे. माझे तिन्ही व्याही जे आहेत त्यांनी आम्हाला इतकं खुश ठेवलेलं आहे, कधी तक्रार करण्याचा प्रसंगच येत नाही. त्याच्यामध्ये थोरले लक्ष्मण दामोदर बनसोडे त्या व्याही, ते सध्या सांगली या ठिकाणी राहतात. दुसरे आहेत हिंदूराव रघुनाथ झेंडे, ते मोरोची धर्मपुरी या ठिकाणी राहतात, सर्व्हिसला आहेत गट सचिव म्हणून. तिसरे आवारी साहेब आहेत दौंडला, ते पती पत्नी त्या ठिकाणी राहतात. आणि माझ्या ज्या बहिणी आहेत म्हणजे बहिणी आहेत, एक सुनीता नावाची, दुसरी करिश्माची आई, तिचं नाव आहे चांदणी, आणि तिसरी आहे अनिताची आई, ती सुरेखाताई. ह्या मला बहिणीसारख्या आहेत, त्याचा कधीही आम्हाला त्रास झालेला नाही. म्हणजे त्या लोकांना मी खूप अशा प्रकारची मदतच केलेली आहे, त्यांनी मला मदत केलेली आहे. त्यामुळं कुटुंब वत्सल अशा प्रकारे तुम्ही वापरलेला शब्द बरोबर आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या बालपणामध्ये जे बाळपण घेतलं, तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही जर वागता आणि आपल्या परिवारामध्ये केवळ आपल्या भाऊबंधासोबतच नव्हे तर आपले व्याही जे आहेत ते सर्वांच्या मध्ये एकमेकाला सहाय्य करू, आपले धरू सुसंत आणि एकमेकाच्या आनंदामध्ये आनंद घ्यायचा आणि एकमेकाच्या दुःखामध्ये सहभागी व्हायचं. आणि याच्यामुळे मग तुमची तक्रार कधी झालीच नाही. म्हणजे अतिशय चांगलं, म्हणजे प्रत्येकाने आज हा आदर्श घेतला पाहिजे. तर हे तुमचं कुटुंब झालं. परंतु आपण जे म्हणतो दुधावरची साय, नातवंडाबद्दल थोडक्यात आम्हाला सांगायला झालं. नातवंड म्हणजे माझा जीव की प्राण आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर दीपक यांचा जो मुलगा आहे थोरला समर नावाचा, सध्या तो इयत्ता 2रीमध्ये अरिहंत इंग्लिश मीडियम या ठिकाणी शिकतो. माझा दुसरा मुलगा जो अमोल नावाचा, त्याची एक मुलगी शिवानी नावाची आणि मुलगा बाबू नावाचा, ज्याचं वीर असं नाव आहे, राजवीर, ते सध्या मुंबईला असतात. तिसऱ्या मुलाचे लग्न झाले आणि म्हणजे ही मुलं जी आहेत ती माझा जीव की प्राण आहे. स्वर्ग से सुंदर आहे हमारा परिवार असं निश्चितपणे म्हणावं लागेल. वास्तविक काय असतं की आपण तरुणाईमध्ये आपल्या जबाबदारी पार पडत असतो, त्यामुळं आपल्या मुलांच्या सोबत वेळ घालवायला आपल्याला वेळ नसतो, कारण जबाबदाऱ्या मोठ्या असतात.
परंतु ज्यावेळेस आपल्या मुलांची मुलं, मुलीची मुलं, नातवंड जे असतात, त्या नातवंडासोबत आपण वेळ घालवतो आणि एक अलौकिक असा प्रकारचा आनंद आपल्याला मिळत असतो. म्हणूनच त्याला दुधावरची साय असं म्हटलेलं आहे. तर तुम्ही खूप नशीबवान आहात की तुम्हाला दुधावरच्या साईसोबत छानपैकी वेळ घालवायला मिळतो आणि एक मानसिक आनंद मिळतो. वाघमारे सर, तुमचा नोकरीचा कालावधी खूप मोठा गेला. मग दरम्यानच्या काळात तुम्ही समाजासाठी, विद्यार्थ्यांच्यासाठी किंवा निसर्गाच्यासाठी असे काही काम केलं असेल तर ते आम्हाला कळलं बरं होईल. एरंडोलीला असताना मला वाटतं जे विद्यार्थिनी होते त्यांना मी खूप अशा प्रकारची आर्थिक मदत सुद्धा केली. एक विद्यार्थिनी बाळाबाई ढेंडे नावाची, तिला फॉर्म भरण्यासाठी पैसे नव्हते, ती शाळा सोडण्यासाठी तयार होती. मला भेटली, म्हणून फॉर्म भरूया आपण, तो अभ्यासाला लाग. मी त्याचे फॉर्म फीचे त्यावेळेला पैसे भरले. मला याची आठवणी ती नव्हती, तिनंच मला सांगितलं. सध्या ती बॉम्बेला नर्सिंग इन्स्टिट्यूट 2 ठिकाणी चालवते. दुसरा एक विद्यार्थी उत्तम राम कुंभार नावाचा, तो सध्या MS म्हणून काम करतो मिरजेला. रयत शिक्षण संस्थेच्यामुळे हे निश्चितपणे घडलं. तो विद्यार्थी तसा अतिशय गरीब, म्हशी राखायचा, वडील गरीब, मात्र त्याची जिद्द होती आपण कोणी तर व्हावं, MBBS व्हावं, MS व्हावं. आज तो ऑर्थोपेडिक्स म्हणून मिरजेला काम करतो. आता आपण मुलाशी जो आपला विषय झाला की दुधावरची साय, तो आनंद वेगळा असतो. त्याच प्रकारे प्रत्येक शिक्षकाच्या आयुष्यामध्ये त्यांचा विद्यार्थी त्यांच्यापेक्षा मोठा झालेला हा म्हणजे खूप मोठा आनंद असतो आणि तो हे आनंद तुम्हाला मिळालेला आहे. अगदी बरोबर सर. हे सामाजिक काम झालं, परंतु तुमचं आधीपासूनच तुम्ही भाषणं वगैरे करायचा, म्हणजे शालेय शिक्षण घेत असताना तुम्ही भाषणं करायचा, हे आम्हाला म्हणजे ऐकून माहिती आहे. मग असं व्याख्यान वगैरे तुम्ही कुठे दिलंय का? तर तसं असेल तर ते आम्हाला सांगा. मी 1ली ते 8वी राज्यस्तरावर इंग्रजीचं तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केलं. सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यावेळेला साक्षरता अभियानाची मोहीम जोरात चालू होती, त्याच्यामध्ये सुद्धा मी काम केलं. त्याचबरोबर एड्स प्रतिबंधाच्या वर असं विशेष त्या काळामध्ये प्राध्यापक असताना सुद्धा, मी काही डॉक्टर नाही, प्राध्यापक असून सुद्धा लहान लहान विद्यार्थ्यांना समजेल अशा त्यावेळेची गरज होती. ती त्या 25 ते 30 ठिकाणी अशा प्रकारची व्याख्यानं मी त्यावेळेला दिली. कोणता वर्ग होता? विद्यार्थी कोणते होते? विद्यार्थी 1ली ते 8वी पर्यंत, 11वी पर्यंतचे असायचे. त्यांना समजेल अशा प्रकारच्या भाषेमध्ये, त्यांच्यावर अनिष्ट परिणाम होणार नाही अशा प्रकारे त्यांना ते समजावून सांगितलं. त्याचबरोबर इतर महत्वाची राष्ट्रीय कामं सुद्धा मी त्यावेळेला केली. आकाशवाणीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर मी 11 मिनिटाचं भाषण दिलं. त्यानंतर जेव्हा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर त्यांचं जीवन आणि चरित्र यांच्यावर मी 11 मिनिटाचं भाषण दिलं. त्यावेळेला आकाशवाणीचे मला वाटतं अधिकारी होते गोरख शिवशरण मरवडेचे, आणि त्यांनी ते भाषण माझं सोलापूर जिल्ह्यामध्ये ऐकवलं. सगळ्यांना ते भाषण ऐकल्याचं, आवडल्याचं बऱ्याचशा लोकांनी मला पत्र पाठवून, त्यावेळेस पत्राची पद्धत होती त्यावेळेला, पत्र पाठवून, फोन करून मला सांगितलं. मला एड्समध्ये एकदा निबंध स्पर्धा घेतली होती सोलापूर जिल्ह्याच्या वंशंपायन मेडिकल कॉलेजनं. त्यामध्ये माझा प्रथम क्रमांक आला. त्यावेळेला ती बातमी कशी कुणास ठाऊक रत्नाप्पांना कुंभारनं माहीत झाली आणि त्यांनी मला पत्र पाठवून मला शुभेच्छा दिल्या. तुमचं शिक्षक असून तुम्ही असे एक चांगलं सामाजिक कार्य करता, राष्ट्रीय काम करता, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. म्हणजे आपल्या व्यक्तिगत जबाबदाऱ्या सांभाळत सामाजिक काम करत असताना एक त्याची पोचपावती समाजात येत असते, तीच पोचपावती तुमच्या बाबतीत आलेली आहे. म्हणजे मोठमोठ्या लोकांची सुद्धा पत्र आलेत आणि सामान्य माणसांची सुद्धा पत्र आलेली आहेत. अतिशय चांगली आणि महत्वाची गोष्ट आहे. आता तुम्ही रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी केली. मग त्या ठिकाणचे जे पालक असतील, ग्रामस्थ असतील, गावकरी असतील, ह्या लोकांचं सहकार्य मिळायचं का त्रास असा व्हायचा कधी? नाही, मला त्यांचं खूप सहकार्य झालं. आता एरडोलीमध्ये शिरदवडे नावाचे ग्रस्त होते, भोई नावाचे ग्रस्त होते, परशुराम कोणी म्हणून होते. त्यांनी मला खोल्या दिल्या, सहकार्य केलं. त्यानंतर बारामतीमध्ये तर खूप सहकार्य झालं. कमलाकांत ढवाण पाटलांचं झालं, शरदराव पवारांचं झालं, अजितदादांचं झालं. तसं अंकोलीमध्ये सुद्धा खूप सहकार्य मला मिळालं. तिथले पंचायत समिती मोहोळचे सभापती त्यावेळचे बाबासाहेब क्षीरसागर, त्यानंतर साहेबराव पवार आबा म्हणून होते, त्यांचं सहकार्य झालं. त्याच्यानंतर
तिथले जे लोक अतिशय प्रामाणिक. एक इंग्रजीचा शिक्षक आमच्या खेडेगावामध्ये इथं राहतो, आमच्या विद्यार्थ्यांना शिकवतो, ज्ञान देतो, हे त्यांना खूप अतिशय भाव आहे, त्यांना चांगलं वाटायचं. मला त्यांनी खोल्या वगैरेची सोय केली. पहिला दिवस तर सांगण्यासारखा आहे. मी आणि त्यावेळी आत्ताचे शिक्षणाधिकारी आणि नंतर महूदला सध्या राहणारे सरगर साहेब शिक्षणाधिकारी, नंतर व्यवसाय मार्गदर्शन अधिकारी झाले. आम्ही दोघं एका दिवशी रुजू झालो, एका 78ला. आणि तो पहिला दिवस तर खूप सांगण्यासारखा आहे. अण्णाभाऊ साठे यांची जयंती होती, त्याच्यावर भाषण केलं मी. माझी मायना गावाकडे राहिली नावाचं छक्कड त्यावेळेला सादर केली. जे आपले अण्णाभाऊ साठे माझ्या मानाची होती काढली आणि माझी मायना गावाकडे राहिली. मला वाटतं भाषण वगैरे झालं, मुलांनी टाळ्या वाजवल्या, माझ्यावर मुठभर मांस चढल्यासारखं मला वाटलं. मात्र त्या दिवशी पहिला दिवस होता. मी सरगर साहेब त्या दिवशी जेवणाचा पुन्हा प्रश्न आला, राहण्याचा प्रश्न आला. आणि एका गेस्ट हाऊसवर आम्ही राहिलो, एका विद्यार्थ्याने आमची जेवणाची सोय केली. तो पहिला दिवस मला खूप आठवतो, सरगर साहेबांनाही आठवतो. म्हणजे शिकवलं चांगलं, मोठी जबाबदारी स्टमक, जेवणाचं काय, अन्नाचं काय, अशा प्रकारची स्थिती होती. ते गाव तर मला खूप आवडलं. तिथं मी बरं का, मी तिथं 18 वर्ष सर्व्हिस केली. बरं. आणि ग्रामस्थांनी तुम्हाला 18 वर्ष सहकार्य केलं वेगवेगळ्या पद्धतीने. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या माध्यमातून तिथल्या विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं, शिक्षणाचं कार्य केलं. हो. वाघमारे सर हे झालं या गावचं, परंतु तुम्ही बऱ्याच ठिकाणी नोकरी केलेली आहे. मग दुसऱ्या गावी काय असा प्रसंग आहे का कुठला, तर तो आम्हाला सांगा. 1991-92 साली त्यावेळेला मी ज्युनियर कॉलेजला शिकवत होतो, पण 10वीच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी शिकवण्यासाठी शिक्षक नव्हता. मला प्राचार्यांनी विनंती केली आणि त्यावेळेला मी 2-3 वर्ष विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवलं. त्यावेळची ही जी बॅच आहे 91-92ची, त्यांनी कोरोना संपल्यानंतर एक स्नेह मेळावा 91-92ला एरंडोलीमध्ये घेतला होता, अलीकडच्या काळामध्ये. मग मला त्यांनी निमंत्रण दिलं. माझ्याबरोबर जैनुद्दीन मुलानी नावाचे एक संपादक गादेगावचे, युवा राष्ट्र चेतनाचे, ते बरोबर पत्रकार बरोबर होते. त्यानंतर एक फोटोग्राफर होता अमोल शिवशरण म्हणून, एक ड्रायव्हर. असं मी गेलो 10च्या दरम्यान, 7ला निघालो होतो, 10ला तिथे पोचलो. आणि त्यांनी त्या विद्यार्थ्यांनी विठ्ठलाचं जसं दर्शन घ्यावं तशी दर्शनासाठी रांग लागलेली होती. बरोबर. म्हणजे तुम्ही त्या काळी त्यांना शिकवलं होतं ते. 2 वर्ष 3 वर्ष तर ती आजी झालेली होती, तिच्या मुलाचं लग्न होतं त्यानंतर. बरोबर. मी माझ्या पुढे उभं राहिली, जैनुद्दीनच्या पुढे उभं राहिली. इतर शिक्षक होते, शिक्षिका होत्या, जंगम मॅडम होत्या, DN कुंभार सर होते, इतर शिक्षक होते, नायकवडी सर, संभाजी कुंभार म्हणून. आणि त्यांनी एक विचारलं, तू माझं नाव सांगा बरं सर म्हणले. आता हा बऱ्याचशा दिवसापूर्वीच प्रश्न, 30 वर्षापूर्वीच. मी तिला म्हटलं, तुझं नाव आहे राणी कृष्णराव पाटील. काय म्हणता? आणि त्या मुलीला इतकं आश्चर्य वाटलं. सर म्हणले, तुमची मेमरी म्हणजे खूपच चांगली. तुम्ही पूर्ण नाव सांगितलं? पूर्ण त्या मुलीचं नाव सांगितलं. 30 वर्षानंतर राणी कृष्णराव पाटील. मग शिक्षकाच्या मनात बरं का 2 मुलं मुली लक्षात राहतात. एक अतिशय हुशार अशा प्रकारचे आणि दुसरे मिशिवस किंवा खोडकर असते. मग तिथं तुम्हाला अजून कोण विद्यार्थी भेटले तुमचे? त्यावेळेला मला शिक्षक झाल्याबद्दल खरंच धन्य वाटलं. ह्या विद्यार्थ्यांना मी शिकवलं. कारण जंग मॅडमची मुलगी तिथं विद्यार्थिनी माझी होती, ती त्या कार्यक्रमास हजर होती. अब्दुल नादाब होता, महावीर पाटील, बरेचसे विद्यार्थी होते. उत्तम राम कुंभार होता सध्या जो MS आहे. म्हणजे कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं. रयत शिक्षण संस्थेमध्ये एक शिक्षक किंवा प्राध्यापक म्हणून मला नोकरी लागली याचं भाग्य मला वाटलं आणि मी कृतज्ञ झालो. जीवन सार्थकी लागलं, जीवन सार्थकी झालं असं मला निश्चितपणे वाटलं. वाघमारे सर, आता तुम्ही सांगितलं की शिक्षक झाल्याचा तुम्हाला सार्थ अभिमान वाटला, म्हणजे तुमचं जीवन सार्थकी लागलं असं तुम्हाला वाटलं. आता प्रत्येक शिक्षकांच्या जीवनामध्ये एक असा एक प्रसंग असतो की सहली घेऊन जायची. तो एक चांगला प्रसंग असतो. जरी जबाबदारी असली तरी सुद्धा शैक्षणिक सहल ज्यावेळेस आपण नेतो त्यावेळेस स्वतःला एक आनंद मिळत असतो, चांगला अनुभव मिळत असतो. तुमचा असा काय वेगळा अनुभव आहे का? निश्चितपणे सहल म्हटलं की एक जबाबदारी असते. मी बारामतीला, एरंडोलीला आणि त्या अंकोलीला सुद्धा त्या काळी सहल विभाग प्रमुख होतो. माझ्याबरोबर 7-8 इतर शिक्षक असायचे, सहकारी असायचे. मात्र त्या विद्यार्थ्यांना बरोबर नेताना जे निसर्गरम्य स्थळ आहे ते दाखवताना जबाबदारी असायची. आनंद मिळतो पण जबाबदारी खूप. कोल्हापूरला असंच गेलो आम्ही आणि त्या मंदिराच्या पुढं
तिथं गाडी आमच्या पार्क केल्या, 2 गाड्या माझ्याबरोबर विद्यार्थी गाड्या होत्या, 7-8 शिक्षक आम्ही आणि विद्यार्थी अशी. मग ते ट्रॅफिक हवालदार जे होते पोलीस, त्यांनी म्हणले इथं ट्रॅफिकला अडथळा होतो, गाडी हलवा. आणि आमचा एक विद्यार्थी तिथं काहीतरी खेळणे आणण्यासाठी गेला, ते लवकर सापडलंच नाही. अक्षरशः आम्ही मेटाकुटीला आलो. तिथे 15-20 मिनिटं आमची गेली. त्या विद्यार्थी ज्या वेळेला आम्हाला सापडला त्यावेळेला जीव पडला, जीव भांड्यात पडला आमचा. अशा प्रकारे मग बऱ्याचशा सहली काढल्या आम्ही. चिपळूणला गेलो, त्यानंतर कोकण दर्शन तर ही प्रत्येक कॉलेजची सहल असते. अजिंठा वेरूळ. माझं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, मी माझ्या शैक्षणिक जीवनाची सुरुवात अजिंठा वेरूळनं झाली. बरोबर. आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये मी जेव्हा वेळेला सेवानिवृत्त झालो त्याच्या अगोदर सुद्धा मी अजिंठा वेरूळला गेलो विद्यार्थ्यांना घेऊन. म्हणजे ज्या ठिकाणी तुमची सुरुवात झाली त्या ठिकाणी तुम्ही सहल पण अजिंठा वेरूळ इज द गोल्डन हेरिटेज ऑफ महाराष्ट्र असं जे आहे. आणि विद्यार्थ्यांच्या बरोबर सहलीला आहे निश्चितपणे. मी असं म्हणेल की नॉट ओनली महाराष्ट्र बट ऑल्सो इंडिया टू. सर, मग तुम्ही आता वेगवेगळ्या सहली केल्या, परंतु म्हणजे फक्त शैक्षणिक सहली असं नाही, व्यक्तिगत जीवनात सुद्धा तुम्ही फिरला असता. होय. तुम्हाला आवडलेलं असं प्रेक्षणीय स्थळ किंवा तुमच्या मनामध्ये घर केलेलं स्थळ कोणतं आहे त्याबद्दल? विद्यार्थ्याबरोबर मी आणि काही शिक्षकांच्या बरोबर मी गोव्यालाही गेलो, पणजी, मार्मा, गोवा. ते आवडलं मला, निसर्गरम्य ठिकाणं. त्याचबरोबर मला दीक्षाभूमी खूप आवडली. नागपूर या ठिकाणी मी गेलो होतो आणि तिथली जी डॉक्टर आंबेडकरांनी दीक्षा जी घेतली 1956 साली, तो जो भाग आहे तो अतिशय आवडला. त्यांच्या असंख्य अशा प्रकारच्या, लाखो अशा प्रकारच्या अन्वयाबरोबर त्यांनी त्या ठिकाणी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली. तो जो भाग आहे अतिशय पवित्र आणि पावन झालेली अशा प्रकारची भूमी. त्या ठिकाणी मी एकदा का होईना गेलो. किती मोठं याचं समाधान आणि भाग्याची गोष्ट मला वाटते. आणि त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपल्याला सुद्धा एक प्रकारची प्रेरणा मिळते. बरोबर. आतून प्रेरणा मिळते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं किती मोठं काम आहे आणि अशा महान व्यक्तीचं तिथं पाऊल पडलेलं आहे. त्या ठिकाणी आपण तिथे गेलो, खूप मोठी गोष्ट आहे. अतिशय छान आणि चांगली गोष्ट आहे. वाघमारे सर, बरेच वर्ष तुम्ही सेवा केली, डॉक्टरची जबाबदारी सांभाळली, परंतु वयोमानानुसार तुम्ही सेवानिवृत्ती घेतली. मग सेवानिवृत्तीनंतर तुम्ही असं स्वतःला कोणत्या कामामध्ये व्यस्त करून घेतलं, झोकून घेतलं, तर ते आमच्या दर्शकांना सांगा. सेवानिवृत्त मी झालो 2012 साली. सेवानिवृत्तीचा कार्यक्रम अंकोली या ठिकाणी झाला, भैरवनाथ विद्यालय ज्युनियर कॉलेज अंकोली. माझ्या त्या कार्यक्रमासाठी त्यावेळेचे सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर बाबासाहेब बडगर हजर होते, सरगर साहेब होते, मोहोळ तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी होते. अतिशय मोठा आणि चांगला सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर मी सेवानिवृत्त झालो. आता सेवानिवृत्तीनंतर काय करायचं असा एक फार मोठा प्रश्न मला पुढे पडला. बरोबर आहे, कारण इतके दिवस सलग काम करायचं आणि एका दिवशी अचानकच काम पूर्ण थांबून जायचं. त्यामुळे माझ्या मनात विचार आला, आपलं आतापर्यंत जे आपण जीवन जगलो ते जर आपण कागदावर उतरवलं तर काय होईल. मग माझी भेट झाली इथले पंढरपूरचे ज्येष्ठ साहित्यिक बाना धांडोरी साहेब, आणि त्यांनी सांगितलं तुम्ही एवढं सुंदर बोलता म्हणल्यावर तुम्ही लिहित का नाही, तुम्ही व्यक्त व्हा. त्यांची पण बरीच पुस्तकं आहेत. त्यांची नागवंश नावाचं आहे, माणसातला राजा म्हणून आहे. मग ते गाजलेली पुस्तक आहे. मग त्यांनी सांगितलं तुम्ही व्यक्त व्हा. भास्कर बंगाळी सरांनी सांगितलं तुम्ही अभिव्यक्त व्हा, चांगलं बोलता, लिहा. बंगाळी सरांची सुद्धा बरीच पुस्तकं आहेत, त्यांना बरेच पुरस्कार मिळाले. सुरेश शिंदेनी सांगितलं, राजेंद्र दास सरांनी सांगितलं, अरे शोभा एवढा सुंदर तू बोलतोस, मग लिहित का नाही. आणि त्यामुळं मग मी आत्मचरित्र लिहायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये मला DTP करण्यासाठी गादेगावचे संपादक आणि ह्याचे युवा राष्ट्र चेतनाचे संपादक आणि लोकसेवा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जे जैनुद्दीन मुलानी म्हणून आहे. मी तुम्हाला थांबवतो. जैनुद्दीन मुलांनी सुद्धा तुमच्यासारखेच भाऊ आम्ही व्यक्तिमत्व आहे. त्यांचं पण अष्टपैलुत्व आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात, सामाजिक वृक्षाच्या काय ह्याच्यामध्ये काम करतात. व्याख्यान ते पण तुमच्यासारखंच आहे, व्याख्यान देणे, सामाजिक काम करणे त्यांना आवडच आहे. त्यांनी मला ते DTP करण्यासाठी खूप अशा प्रकारची मदत केली. त्यांच्यातल्या काही चुका राहिल्या असतील, काही प्रसंग राहिले असतील तर त्यांनी खूप मदत केली. मला तुम्हाला सांगायला आवडेल, मी एकदा आमच्या मित्राला एकदा पुरस्कार मिळाला, सहकार महर्षी शंकरराव मोहिते अकलूजला. मग डॉक्टर राजेंद्र दास त्या ठिकाणी होते, त्यांना तो पुरस्कार मिळाला अच्युत गोडबोलेंच्या बरोबर, यशवंत पाटणे सरांच्या बरोबर. मग त्या कार्यक्रमाला मी आणि जैनुद्दीन मुलांनी कार्यक्रमाला गेलो होतो आणि त्या ठिकाणी विजयदादा आलेले होते.
मला वाटतं विजयदादांच्या बरोबर बोलणं आणि त्यांचा फोटो घेणं अतिशय आवडलं मला. ज्यांनी महाराष्ट्रामध्ये खूप अशा प्रकारे चांगलं काम केलं. आमच्या माळशिरस तालुक्याचं ते वैभव असंच म्हणावं लागेल. संपूर्ण महाराष्ट्राचाच वैभव आहे, महाराष्ट्राचं वैभव असं म्हणावं लागेल. जडणघडण नावाचे एक आत्मचरित्र मी लिहिलं. त्याला महाराष्ट्रातील एक थोर शिक्षण तज्ञ जे माझे शिक्षणाधिकारी आहेत, योगीराज वाघमारे, माझे बंधू, सोलापूर, त्यांनी माझ्या पुस्तकाला प्रस्तावना देऊन मला खूप उपकृत केलं. सर मी चुकत नसेल तर 14 एप्रिलला पुस्तक प्रकाशन झालं. 14 एप्रिल बरोबर. मी आलो होतो कार्यक्रमात. 14 एप्रिल 2023 ला त्याचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं. पाना दांडोरी सर अध्यक्ष होते आणि माझे मित्र विलास घुमरे सर, त्यानंतर दास सर आणि सुरेश शिंदे हे त्या ठिकाणी, विजयकुमार वसंतराव शेंडे तिथे उपस्थित होते. मला अतिशय आनंद झाला त्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला. जडणघडणमध्ये हे अभिप्राय जे नंतर लिहिले सुरेश शिंदेनी आणि आपल्या राजेंद्र दास सरांनी, आत्मचरित्र म्हणजे एकदा जगलेलं पुन्हा एकदा जगणं, आणि हे आत्मचरित्र जडणघडण नावाचं सर्वांना प्रेरणादायी ठरेल याबद्दल शंका नाही असं ते म्हटलेले मला निश्चितपणे आठवतं. म्हणजे दर्शक हो, काही वेळापूर्वी मी शब्द वापरला होता सरांच्या बाबतीत, मित्रसखा. मित्रसखा म्हणजे सरांकडं खूप मित्र आहेत, त्यांनी खूप मित्र जोडले आयुष्यभर. ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी त्यांनी मित्र जोडले, शिवाय ज्या ठिकाणी राहत आहेत त्या परिसरामध्ये मित्र जोडले. आणि अशा सर्व मित्रांनी त्यांना सेवानिवृत्तीनंतर सल्ला दिला की तुम्ही जे आयुष्य जगला आहात त्या आयुष्य पुस्तकाच्या रूपात मांडा. आणि या सर्वाचा परिपाक म्हणजे त्यांचं अतिशय छान आणि सुंदर असं आत्मचरित्र आपल्या सर्वांसमोर आलं आहे. आत्मचरित्राचं नाव आहे जडणघडण. तुम्हाला हे कुठं उपलब्ध झालं तर तुम्ही हे अवश्य वाचा. वाघमारे सर, जडणघडण हे पुस्तक तुम्ही लिहिलं, मग या कामी तुम्हाला अजून कोणाकोणाचं सहकार्य लाभलं? हे जडणघडण आत्मचरित्र लिहिताना प्रबुद्ध विचाराचे मार्गदर्शक माननीय सुनील ताराचंद वाघमारे, त्याचप्रमाणे पुढारीचे ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे सर आणि समीक्षक व लेखक डॉक्टर प्राध्यापक वामन जाधव, त्याचप्रमाणे माझे मित्र आनंदराव सूळ, आनंदराव डोंबाळे सर आणि लेंगरे सर, त्याचप्रमाणे अशोक चंदन शिवे सर यांचं मला या कामी खूप सहकार्य लाभलं. वाघमारे सर, आता आपण चर्चा करतो आहे, बराच वेळ झालाय. मग तुम्ही पण काही उदाहरण सांगितले, काही किस्से सांगितले, परंतु असे कोणते विद्यार्थी आहेत जे तुमच्या लक्षामध्ये आहेत, जे घडलेले आहेत, ज्यांचे वेगळेपण सिद्ध केलेले आहे आणि ज्यांचा तुम्हाला खूप अभिमान वाटतो? काही विद्यार्थ्यांची नावं आम्हाला सांगा आणि त्यांचे काम कुठे चालू आहे त्याबद्दल आम्हाला सांगा. माझा एक विद्यार्थी अतिशय गरीब माझ्या शेजार राहायचा बारामतीला. त्याचा डबा यायचा देऊळगाव रसाळवरून बारामतीला. काही वेळेला डबा यायचाच नाही. मग आमची मंडळी त्या मुलांना जेवू घालायची. मला आठवतं नाव त्याचं, राजेंद्र वाबळे नावाचा विद्यार्थी. त्याचा भाऊ एक पोपट वाबळे. आज हा राजेंद्र वाबळे शरदराव पवारांच्या इन्स्टिट्यूटमध्ये माळेगावला प्राचार्य म्हणून काम करतो. इंजिनिअरिंग कॉलेज आणि पॉलिटेक्निकचा तो प्राचार्य आहे. मला आज सुद्धा त्याची भेट होते, माझी त्याची. मला खूप आनंद होतो. मी शिकवल्याचं मला समाधान निश्चितपणे वाटतं. राजेंद्र वाबळे जसा लक्षात राहिला तसं आमच्या अश्विनी मधुकर धेंडे लक्षात राहिली. त्यांचं काय म्हणजे? ती विद्यार्थिनी तर आज मंगल परिणयाचं काम करते. विना वेतन, काही मानधन वगैरे काही सेवा तिचं पती जो आहे दयानंद कांबळे नावाचा, तो माझ्या प्रकाशनाला सुद्धा आला होता. त्यांनी सुंदर अशा प्रकारचं भाषण केलं. मी विद्यार्थिनींना शिकवलंच, पण त्यांची पतिराज सुद्धा इतके गुणग्राहक आहेत असं मला निश्चितपणे वाटलं. असे बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते घडले, माझ्यामुळं घडले, आमच्या रयत शिक्षण संस्थेमुळे घडले, याचा सार्थ अभिमान मला आहे. म्हणजे आपल्या भारताची पुढची पिढी घडताना तुमचाही त्याच्यामध्ये खरीचा वाटा आहे, एक आत्मिक समाधान तुम्हाला नक्कीच आहे. सर, आता आपण उहापोह केला की बालपण, तारुण्य, किशोरावस्था, युवावस्था, लग्न, नोकरी
तुमचं साहित्य, तुमचा मित्रपरिवार, तुमचा गोतावळा, तुमचे विद्यार्थी, परंतु असं काय आहे का तुमच्या मनामध्ये स्वतःविषयी की जे तुम्हाला व्यक्त व्हायचं, तुम्हाला मांडायचं? तर तसं असेल तर ते आमच्या सगळ्या दर्शकांना सांगा. मी यानंतर आता जडणघडण प्रसिद्ध झालेलं आहे. आत्मचरित्र संशोधन करण्यासारखं आहे, चांगलं आहे. आणि त्यानंतर मी व्यक्तिचित्रण म्हणून लिहितो आहे. माझे 8-9 अशा प्रकारचे विद्यार्थी आहेत, काही पालक आहेत, मित्र आहेत. त्यांच्यावर पेन पोर्ट्रेट अशा टाईपचं एक पुस्तक काढावं अशा मनात माझे विचार आहे. कारण कसं आहे माहिती का, त्या लोकांना तुम्ही जवळून बघितलं, जवळून बघितलंय. त्यांचे बारकावे जे आहेत, त्यांच्या सवयी, त्यांच्या आवडी, त्यांच्या निवडी, त्यांचे राहणीमान, त्यांची भाषा, सगळं म्हणजे अगदी तुम्ही जवळून बघितल्यामुळे तुम्हाला ते लिहिणं सोपं जातं. आता लहरों से डरकर नौका पार नाही होती, कोशिश करने वालों की हार नाही होती, असं म्हटल्यामुळे मला वाटतं निश्चितपणे ते काम मी करेन. आता सध्या रिटायर झाल्यानंतर काय करायचं हा प्रश्न माझ्यापुढे होता. संध्याकाळी सकाळी माझे जे मित्र आहेत त्याच्यामध्ये गौतम कृष्ण गाडगे असतील, त्यानंतर वाले साहेब असतील, सुतार साहेब असतील, ओके पाटील म्हणून एक आहेत इंजिनियर, त्यांच्याबरोबर आम्ही फिरतो, एकमेकांची सुख दुःख शेअर करतो आम्ही. त्यामुळे आमचा वेळही चांगला जातो ना, आयुष्य वाटतं. आणि याच बरोबर तुम्ही साहित्य लेखन करता. साहित्य लेखन, कारण आपण बऱ्याचदा पाहतो की सेवानिवृत्त लोकांच्याकडे वेळ घालवायला वेळ जात नाही. त्यांच्याकडे काही कामच नसतं. निवृत्त झाल्यावर काय करायचं असा प्रश्न असतो. ऑफिसची जबाबदारी नसते, घरची कोणती जबाबदारी नसते, त्यामुळे त्यांना ते निवृत्त झाल्यानंतरचा वेळ घालवायचा कसा हा प्रश्न असतो. परंतु तुम्ही तुमचा जो तुम्हाला वेळ मिळालाय ते वेळ सत्कारला लावताय. त्या माध्यमातून जे तुमच्या सुप्त जे इच्छा होत्या आजपर्यंतच्या लेखन करण्याच्या, त्याला तुम्ही एक वाट करून दिली आणि एक लेखन करण्याचा प्रयत्न करत आहात. या निमित्तानं मला एक आंग्ल कवी लॉन्ग फेलो नावाचे 4 ओळी आठवतात. त्यांनी म्हटलंय, हाइट्स बाय ग्रेट मेन रीच्ड अँड केप्ट वेअर नॉट अटेन्ड बाय सडन फ्लाइट, बट दे व्हाईल देअर कंपॅनियन स्लेप्ट दे वर टॉयलिंग अपवर्ड इन द नाईट. म्हणजे ही जी मोठी माणसं आहेत, बाकीची माणसं निवांतपणे झोपलेली असताना ही जागी असतात आणि ती इतरांना प्रोत्साहन देतात. त्यामुळे त्यांचं मोठेपण निश्चितपणे त्याच्यामध्ये डॉक्टर आंबेडकर असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, आजपर्यंत जे महापुरुष झाले त्यांनी ह्या गोष्टीचा अवलंब केला, कर्मवीर भाऊराव पाटील असतील असं. आणि दुसरं असं म्हणावंसं वाटतं, मी ह्या मुलाखतीमध्ये इतका रममान झालोय की रॉबर्ट फ्रॉस्टची एक कविता मला निश्चितपणे या ठिकाणी आठवते. त्या रॉबर्ट फ्रॉस्टची कविता पंडित जवाहरलाल नेहरूंनी, आपले भूतपूर्व पंतप्रधान, त्यांनी आपल्या हस्ताक्षरात त्या 4 ओळी कोट करून ठेवल्या आहेत आपल्या टेबलावर. आणि त्या कवितेच्या ओळी अशा होत्या, वुड्स आर लवली डार्क अँड डीप, बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. इतकं सुंदर अशा प्रकारचं इथं वातावरण आहे. मला इथं रममान व्हायचंय. पण मला वाटतं मी जी राष्ट्राला किंवा इतरांना दिलेली प्रॉमिसेस आहेत, वचन आहेत, ती मला पूर्ण करायची, म्हणून मला इथं जास्त वेळ थांबता येत नाही अशा प्रकारचा भाग. शेवटी मी एवढंच म्हणेन, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. तर काय आज थोडंसं आपण जर पाहिलं तर धकाधकीचं वातावरण आहे आणि माणूस शोधण्याचा माझा जो अल्प प्रयत्न आहे तो मी जडणघडणच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे. विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना आणि सर्वच लोकांना हे जडणघडण नावाचं आत्मचरित्र आवडेल अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो. त्याचबरोबर शब्दशिवार प्रकाशन मंगळवेढा या संस्थेचे जे प्रकाशक आहेत, इंद्रजित घुले नावाचे कवी आहेत, मोठे कवी आहेत, त्यांनी हे प्रकाशित केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. वाघमारे सर, मित्रांचा आग्रह, मित्रांचा सल्ला, मित्रांचं मार्गदर्शन यामुळे तुम्ही जडणघडण हा ग्रंथ लिहिला, हे आत्मचरित्र तुम्ही लिहिलं. तर या पुस्तकाला काही पुरस्कार मिळाला असेल तर ते आम्हाला सांगा. या जडणघडण नावाच्या आत्मचरित्राला पहिला पुरस्कार मला गोरगा देगावचे जैनुद्दीन मुलानी पत्रकार आहेत त्यांनी दिला, समाजसेवक. त्यांनी त्या युवा राष्ट्र चेतनाचं त्यांचं ब्रीदवाक्यच असे, उपेक्षितांचा मान हाच आमचा सन्मान. कारण मी आयुष्यभर जे काम केलं त्याला कुठे सन्मान वगैरे हारतुरी काही मिळालेलं नाही. त्यांनी त्या पुस्तकाला माझ्या प्रथम अशा प्रकारचा पुरस्कार देऊन माझाही सन्मान केला. त्यानंतर दुसरं ज्ञानवर्धिनी सार्वजनिक संस्था खेड बाळवणी इथले राजेश पवार सर, त्या सरांनी मला या पुस्तकासाठी साहित्यासाठी पुरस्कार दिला. नुकताच
जोशाबा टाइमचे जे श्रीकांत कसबे नावाचे संपादक. संपादक त्यांनी त्यांच्या त्या सद्भावना पुरस्कार माझ्या जडणघडण नावाच्या आत्मचरित्रासाठी दिला. मला अतिशय आनंद झाला. हा, म्हणजे या तिन्ही संस्थेनं कोणताही प्रस्ताव न मागवता प्रस्ताव तुमचं न माग- पुस्तक वाचून तुम्हाला पुरस्कार दिला. हा. अतिशय छान आणि आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मला या पुस्तकासाठी आणि ह्याच्यामध्ये दत्ता सावंतचे एक अभिप्राय त्याच्यामध्ये आहे. आमदार साहेबांचा, शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर. दत्तात्रय सावंत सर त्यांनी गुणग्राहकपणे त्याच्यामध्ये अभिप्राय दिलेला आहे. माझ्या पुस्तकाला मला शुभेच्छा अशा प्रकारचे दिलेले आहेत. त्याबरोबर माझा एक विद्यार्थी हनुमंत सीताराम बनसोडे म्हणून, त्यांनी पहिल्यापासूनच तो म्हणायचं, सर तुमचं काम अतिशय चांगलं आहे, पण तुमचा आत्तापर्यंत कुठं सन्मान वगैरे झालेला नाही. त्या श्री म माटेंच्या उपेक्षिताच्या अंतरंगासारखं तुमचं झालंय, तर तुम्हाला कुठं तर पुरस्कार मिळावा, त्याची ती इच्छा जी आहे ती या निमित्तानं पूर्ण झाली. मला अतिशय आनंद झाला. तर दर्शक हो, मार्मिक समाज न्यूज अर्थात MS न्यूजच्या मार्मिक कट्ट्यावर हे होते आमचे मित्र गुरुवर्य प्राध्यापक शिवाजी वाघमारे सर. त्यांचं अतिशय छान पुस्तक जडणघडण हे नुकतंच प्रकाशित झालेलं आहे आणि त्यानिमित्त आपण त्यांच्याशी संवाद साधला आहे. त्यांनी आपल्या या मार्मिक कट्ट्यावरती पुढील व्यक्तिचित्रण या लेखनाचा संकल्प केला आहे. त्यांचा संकल्प लवकरच पूर्ण होऊ द्या आणि साहित्यामध्ये त्यांची आणखीन भरभराट होऊ द्या, अशा त्यांना शुभेच्छा देऊयात आणि थांबूयात. धन्यवाद. धन्यवाद. रसिक दर्शक हो, मित्र हो आणि श्रोते हो, अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रातील दर्शकांच्या पसंतीस उतरलेला हा मार्मिक कट्टा. या कट्ट्यावरून संवाद साधण्यासाठी कलावंत, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, वृक्षमित्र, बागायतदार, शेतकरी, डॉक्टर, वकील, इंजिनियर, विविध संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षिका, उद्योगाचा आरंभ, उद्योगाची वर्षपूर्ती, उद्योगाची तपपूर्ती, उद्योगाचा रौप्य महोत्सव, उद्योगाचा सुवर्ण महोत्सव असे उद्योजक, सेवानिवृत्त अधिकारी, सेवानिवृत्त कर्मचारी, आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, विविध क्षेत्रात कार्यरत असणारे मुले, मुली, युवक, युवती, स्त्री, पुरुष, विविध सहकारी संस्था, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, क्रीडा संस्था, कला संस्था, शैक्षणिक शिकवणी वर्ग, कला शिकवणी वर्ग, अर्थविषयक शिकवणी वर्ग, आध्यात्मिक शिकवणी वर्ग, तसेच ज्यांच्याकडे काही वेगळेपण आहे अशा सर्वच व्यक्ती संपर्क करू शकतात. संपर्कासाठी क्रमांक आहे 99 22 51 43 00 9922514300. तर रसिक दर्शक हो, मित्र हो आणि श्रोते हो, ज्यांना मार्मिक कट्ट्यावर येऊन आपल्या स्नेहीजनांशी संवाद साधायचा आहे, त्यांनी कृपया वरील क्रमांकावर संपर्क साधावा. धन्यवाद.